अमितला नेहमी श्रीमंत राहायचं होतं, पण यासाठी त्याला काम करायचं नव्हतं. बघा मित्रांनो, एक दिवस मी खूप श्रीमंत होईन. अच्छा, ते कसं? तू तर चहा पण फुकटचा पितो. अरे काही काम धंदा करशील तेव्हा श्रीमंत होशील ना. श्रीमंत व्हायला मेहनत करायला लागते भावा. अरे मेहनत तर गाढव पण करतात, ते श्रीमंत होतात का? त्यासाठी मेहनतीची नाही, डोक्याची गरज आहे. आणि तुझं डोकं काय म्हणते आता? प्लॅन काय आहे तुझा? अरे सोपं आहे. कुणा श्रीमंत बापाच्या पोरीला फसवेन आणि सासऱ्याच्या पैशावर राज्य करेन. अमितचा हाच प्लॅन होता. तो दिसायला स्मार्ट होता म्हणून मुली त्याच्यावर मरायच्या. पण अमितला श्रीमंत एकुलती एक असलेली मुलगी हवी होती. काही दिवसांनी आपल्या आई वडिलांच्या सांगण्यावरून अमित शहरात इंटरव्ह्यू द्यायला गेला. इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाला नाही, पण तिथे त्याची भेट त्या कंपनीच्या मालकाच्या मुलीशी होते. अमित अंकिताकडे गेला आणि म्हणाला, हॅलो, माझं नाव अमित आहे. मी ऐकलंय तुम्ही या कंपनीच्या मालकाची मुलगी आहात. हो का? काही नाही, मी पण एका कंपनीच्या मालकाचा मुलगा आहे, म्हणून विचार केला तुम्हाला भेटू. अच्छा, मग इथे इंटरव्ह्यू द्यायला का आला होतास? ते माझ्या वडिलांच्या हट्टामुळे. त्यांना वाटत होतं की मी बिझनेस हातात घेण्याआधी काही दिवस दुसरीकडे नोकरी करावी. हे पप्पा पण ना. बरोबर, हे पप्पा लोक समजतच नाही की आपल्याला काही येतं. असंच गप्पा मारता मारता दोघांचीही मैत्री होते. अमित एवढं मोठं खोटं बोलला आणि अंकिताचा नंबर घेऊन निघून गेला. तो घरी जाण्यासाठी बसमध्ये बसला आणि थोड्याच वेळात त्याच्या बाजूला एक मुलगी येऊन बसली. ती मुलगी खूप रागात होती. अमितने विचारलं, काय झालं मॅडम, एवढ्या चिडलात का तुम्ही? चिडणार नाही तर काय, आयुष्यात पहिल्यांदा मला बसमध्ये चढावं लागलंय. 2 करोडची गाडी रस्त्यात मध्येच बिघडली म्हणून बसमध्ये यावं लागलं. 2 करोडची गाडी? अरे वा, ही पण श्रीमंत घरची मुलगी आहे. गाडीची किंमत ऐकून अमितच्या मनात घंटी वाजली. काय झालं इंटरव्ह्यूचं? नाही झालं बाबा, मला माहीतच होतं नाही होणार. नालायक आहेस तू. म्हणूनच मी तुझं लग्न माझ्या मित्राच्या मुलीशी ठरवलंय. माझा मित्र तुला हुंडा म्हणून 10 लाख रुपये देणार आहे. जमीन पण देईल आणि त्याच्या फॅक्टरीचा अर्धा हिस्सा पण देईल. हे ऐकताच अमितच्या लालची मनात अजून एकदा लाडू फुटले. तो देवाचे आभार मानू लागला. वा देवा, इतक्या दिवसांनी तू माझं ऐकलंस. मी किती सांगत होतो तुला, पण आज 1 नाही 2 नाही 3 श्रीमंत मुली माझ्या आयुष्यात आल्या. थँक्यू देवा, थँक्यू. अमितचा लालचीपणा वाढतच होता. त्याला आधी फक्त एका श्रीमंत मुलीबरोबर लग्न करायचं होतं, पण आता त्याच्याकडे 3 श्रीमंत मुली होत्या. त्यातून फक्त एकीला निवडायचं होतं. पण अमितने विचार केला, एका मुलीशी मी लग्न केलं तर मी श्रीमंत होईन, पण जर 3ही मुलींशी लग्न केलं तर मग तर मी खूपच श्रीमंत होईन. केवळ एकीबरोबर लग्न काहीच उपयोगाचं नाही. मी 3शी लग्न करेन. अमित कोमलला फोन करायचा आणि तिच्याशी खोटं बोलायचा. मी तुझ्यावर प्रेम करतो, पण माझे बाबा नाही ऐकणार. ते खूप जास्त श्रीमंत आहेत ना, त्यामुळे त्यांना बरोबरीच्या घराण्यातच माझं लग्न करायचंय. पण चल, आपण दोघं लपून छपून लग्न करूयात. अमितने आपल्या वडिलांच्या मित्राच्या मुलीशी शीतलशी लग्न केलं आणि तिकडे शहरात वेगवेगळ्या दिवशी अंकिता आणि कोमलशीही लग्न केलं. तो कोमलला म्हणाला, हे बघ, मी तुला आत्ता माझ्या घरी नाही नेऊ शकणार. तू आत्ता तुझ्याच घरी राहा. मी मध्ये मध्ये येऊन तुला भेटेन. मला माझा स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. माझा बिझनेस एकदा सेट झाला की मग मी त्या घरातून कायमचा निघून तुझ्याकडे येईन. मग आपण दोघं एकत्र राहूया. त्याने अंकितालाही हेच सांगितलं आणि या भोळ्या मुलींनी ते मान्यही केलं. अमितने बिझनेसच्या नावाखाली त्या मुलींकडून 10 लाख रुपये घेतले आणि पैसे घेऊन घरी आला. त्याची 3री बायको शीतलने विचारलं, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? अगं, मी शहरात नवीन बिझनेस सुरू केलाय ना, त्याचेच पैसे आहेत हे. याला हात लावू नको. बिचारी शीतलही भोळीच होती. ती पण ऐकते. असंच बरेच दिवस छान चालू होतं. अमित काही दिवस शहरात जाऊन थोडे दिवस अंकिता आणि थोडे दिवस कोमल बरोबर राहायचा. येताना त्यांच्याकडे पैसेही मागायचा आणि घरी येऊन शीतल बरोबर वेळ घालवायचा. आपल्या वडिलांच्या मित्राकडून फॅक्टरीचा हिस्साही घ्यायचा. यामुळे अमितकडे थोड्याच दिवसात अपेक्षेपेक्षा जास्त पैसे आले. हे पैसे येताच अमित महागड्या वस्तू घेऊ लागला. माझं स्वप्न पूर्ण होतंय. आता मी श्रीमंत होणार. त्याने महागडे फोन, महागड्या गाड्या सगळं घेतलं. त्याने घरही घेतलं आणि गाडी घेऊन मुद्दाम त्या चहाच्या टपरी जवळून तो जायचा, जेणेकरून त्याचे मित्र त्याला गाडी चालवताना पाहतील. त्याचे मित्र हे बघतात आणि चर्चा करतात, याचं बरं आहे राव, जसं बोलला तसं केलं त्यांनी. आता बघ गाडीत फिरतोय आणि आपल्याला बघ रोज आयुष्यात झगडावं लागतंय.
अरे आपण कष्टाचं खातोय. हा अमित काही ना काही झोल करतोच, नाहीतर केवळ हुंड्याच्या पैशावर गाडी घेईल का तो? जाऊ दे, काही गडबड केली असेल तर स्वतःच्या जाळ्यात स्वतःच फसेल. पण अमितला स्वतःबद्दल खूप कॉन्फिडन्स होता. तो विचार करतो, माझी गावातली बायको कधी शहरात जाणार नाही आणि शहरातली बायको कधी गावात येणार नाही. बस माझा हाच धंदा चालू राहील. पण त्याचा हा कॉन्फिडन्स हळूहळू ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलला. त्याचा संशय येऊ लागला. हा अमित नेहमी माझ्याकडून पैसे मागतो, एवढ्या पैशांचा तो करतो काय? कोमल विचार करू लागली. अमित मला त्याच्या घरी का नाही घेऊन जात? नेहमी कारण देत राहतो. तिकडे शीतलही विचार करते, हा दर महिन्याला शहरात का जातो? कसला बिझनेस करतो मला कधी सांगतही नाही. शीतलने मनातल्या मनातच विचार केला की ती आता शहरात जाणार. इकडे अमितला माहित नव्हतं की अंकिता आणि कोमल एकाच शाळेत शिकत होत्या. एक दिवस एका पार्टीत दोघींचीही भेट होते आणि त्यांना आपले जुने दिवस आठवतात. कोमल म्हणाली, अंकिता तुला माहितीये मी लग्न केलं. अगं मी पण लग्न केलंय, पण लपून छपून. माझ्या लग्नाबद्दल कोणालाच माहित नाहीये. चल ठीक आहे, उद्या माझा नवरा मला भेटायला येणार आहे, मग तुला पण भेटवेन. अरे उद्या तर माझा नवरा पण येणार आहे मला भेटायला, मी पण तुझी भेट करून देईन. मग अशीच घोटाळ्याची सुरुवात झाली. शहरात येण्यासाठी अमित सकाळीच घरातून निघाला. त्याच्या मागोमाग शीतल पण लपून छपून निघाली. शीतल अमितचा पाठलाग करत शहरात पोहोचली आणि अमित शहरात जाताच अंकिताला भेटला. अंकिताने अमितला तिच्या मैत्रिणीबद्दल सांगितलं. अमित तयार झाला. त्याला हे माहीतच नव्हतं की अंकिताची ती मैत्रीण दुसरी कोणी नाही तर कोमलच आहे. अंकिता अमितला कोमलच्या समोर आणते. हे बघ कोमल, हा माझा नवरा आहे. अरे हा तर माझा नवरा आहे. म्हणजे मेलो आता, आता काय होणार? तेवढ्यात शीतलही पळत पळत येते. हा तर माझा नवरा आहे. अरे तू इथे कशी आलीस? म्हणजे मला सगळं आत्ता समजतंय. असं आहे तर पैशाच्या लोभापायी तू आमच्या तिघींशी लग्न केलंस? अच्छा असं आहे. मी पण नाही. हे घे. शीतलने अमितला थप्पड मारली आणि मग त्यानंतर तिघींनी अमितची चांगलीच धुलाई केली. नंतर पोलिसांनाही बोलावलं. पोलिसांनी अमितला या तिघींना फसवल्याबद्दल ताब्यात घेतलं. पैशाच्या लालचेपोटी अमितला आपलं उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावं लागलं आणि लोभीपणाचा शेवट हा असा वाईट झाला. काळ्या रंगामुळे सुनीताला नेहमी आपल्या सासरच्या लोकांची टोमणी खायला लागायची आणि आज तर अशी वेळ आली होती की तिला तिच्या सवतीचाच गृहप्रवेश करावा लागत होता. आरतीचं ताट आणायला तुला इतका वेळ लागतो का? नवरा नवरी किती वेळ झाला दरवाजात उभे आहेत. आणलंच आई. ते दिवा तुझी कारणं राहू देत ग बाजूला. आधी ताराचा गृहप्रवेश कर. आई तू पण काय हिच्या हातून ताराचा गृहप्रवेश करतेयस? हिचा चेहरा बघून तर तसाही मूड खराब होतो. अरे मी मुद्दामच असं करतेय म्हणजे मग हिला पण कळेल की सवतीचा गृहप्रवेश करताना कसं वाटतं ते. तिला तर घटस्फोट द्यायचा नाहीये ना. याच घराच्या कोपऱ्यात पडून राहीन असं म्हणतीये. आणि तसंही आपल्याला घरातल्या कामासाठी कामवाली तर लागणारच आहे. मग ही निघून गेल्यानंतर घरातलं काम कोण करेल? हा. सुप्रिया तारा आणि रवीचा औक्षण करते आणि ताराचा गृहप्रवेश करते. घरातले सगळे लोक सुप्रियाला कामवालीसारखं वागवायचे, पण ती बिचारी मजबूर होती. त्यामुळे सगळे अत्याचार गुपचूप सहन करायची. आई मी आणि रवी आज संध्याकाळी मूव्ही पाहायला चाललोय, पण मला ना आज माझे कपडे धुवायचे होते. खूप दिवसांचे साठलेले आहेत. अगं तारा मग एवढं काय झालं त्यात? तू अगदी आरामात पिक्चर बघायला जा. सुनीता धुवून टाकेल ते. मी आत्ता तिला बोलावते. सुनीता, ए सुनीता. काय झालं आई? इकडे ये. हिचे सगळे कपडे धुवून ठेव आणि इस्त्री करून संध्याकाळपर्यंत हिच्या खोलीत आणून ठेव. ही आणि रवी आत्ता पिक्चर बघायला चाललेत, कळलं? तुला ताराचं सगळं काम करून ठेवायला लागेल. अजून तुझं काही काम असेल ना तारा? नाही आई, बस अजून काही नाही. आता मी तयार होते. मी यातली कुठली साडी नेसू आई? अगं सुनबाई कुठलीही साडी नेस. तुझ्यावर तर सगळ्याच साड्या छान दिसतात. तुझा रंग एवढा गोरा आहे, दिसायला एवढी देखणी आहेस, मग तुला कुठलाही रंग उठून दिसेल. सुनीता तू सांग ना मला कुठली साडी नेसू ते. तारा तू हे काय बोलतीयेस? ही तुला काय सांगणार? तिचा रंग तर बघ किती काळा आहे. ती स्वतःच काही घातलं तरी चांगली दिसत नाही, मग ती दुसऱ्याला काय सांगणार काय घालायचं ते? हिला ना चेहरा आहे, ना रंगरूप, ना अक्कल. हिला तू काही विचारत जाऊ नकोस. आपला असा अपमान होत असलेलं बघून सुनीताच्या डोळ्यात पाणी येतं. ती गुपचूप आपलं काम करायला जाते.
तारा आल्यानंतर रवी सुद्धा खूप बदलतो. तोही सुनीताचा खूप अपमान करायचा. एक दिवस सुनीता बाजारातून येत असताना आपल्या आईच्या घरी गेली, पण तिथे ती सतत रडतच होती. मी तुला आधीच सांगितलं होतं ना बाळा, तू त्या घरात तुझ्या सवती बरोबर नाही राहू शकणार बाळा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू ते घर सोड आणि इथे राहायला ये. आपल्या घरात इथे बोलवून काय आपण अपमान करून घ्यायचे का? काही गरज नाहीये इथे येण्याची. स्वतःच्याच घरी राहा. आता आमचीही मुलं मोठी होत आहेत, त्यांच्या पण मनावर वाईट परिणाम होतील. वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू, तुमचा रंग तर काळा आहे आणि तसंही गोऱ्या रंगाचा एखादा माणूस तुमच्या बरोबर कसा काय राहू शकेल? म्हणून तर नवऱ्याने दुसरं लग्न करून एका सुंदर मुलीला घरात आणलंय ना. नाही वहिनी, मी इथे नाही येणार आहे. मी इथे फक्त आईला भेटायला आले होते. आई, मी येते. आपल्या वहिनीचं बोलणं ऐकून सुनीताचं मन खूपच दुखावलं गेलं आणि ती रडत रडतच आपल्या घरी आली. काही दिवसांनंतर करवा चौथचं व्रत होतं आणि तारा ते व्रत करत होती, कारण ते तिचं पहिलं व्रत होतं. पण सुनीता गेली अनेक वर्ष ते व्रत करत आलीये, त्यामुळे यावर्षीही तिला रवीसाठी ते व्रत करायचं होतं. म्हणून सुनीताने पण ते व्रत केलं. पण रवी आणि तिची सासू दोघे तारालाच महत्त्व देत होते. सुनबाई तारा, तू सकाळपासून उपाशी आहेस. चंद्र आता थोड्या वेळात दिसेलच. मग तू चंद्राचं दर्शन घे आणि रवीच्या हातून पाणी पिऊन तुझा उपवास सोड. हो आई, तसंही मी रवीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केलाय ना, त्यामुळे मी खाण्यापिण्याचा विचार करतच नाहीये. सदा सुखी राहा सुनबाई. तुझ्यासारखी सुशील मुलगी मला माझ्या रवीसाठी हवी होती. तुझ्यात ते सगळे गुण आहेत जे एका पत्नीमध्ये आणि एका चांगल्या सुनेमध्ये असायला हवेत. आई, मी सगळं जेवण तयार करून ठेवलंय. तुम्ही म्हणत असाल तर मी थोडा वेळ मंदिरात जाऊन येऊ का? जर जेवण तयार करून ठेवलंयस तर तुझं इथं काही काम नाहीये. आणि तसंही रवी तर तारालाच पाणी देणार आहे. तू तुझं तूच पाणी पी आणि तुझा उपवास सोड. तुझ्यासाठी या व्रताचं काहीही महत्त्व नाहीये. हे व्रत तू जबरदस्तीने स्वतः ठेवलेस. तुला माहितीये की रवी फक्त तारालाच आपली पत्नी मानतो. आई, मी जरा आलेच. सुनीता रडत रडत जशी घराबाहेर जाते, तारा तिचा रस्ता अडवते. आईंचं बोलणं तर तू ऐकलंच असशील. आता माझंही बोलणं जरा कान उघडे ठेवून ऐक. काही दिवसातच तुला मी या घरातून हाकलून नाही दिलं ना, तर माझं नाव पण तारा नाही. तुला जिथे जायचंय तिकडे जा. मला खूप जोराची भूक लागलीये. मी आता जेवायला किचनमध्ये जातीये. आणि हो, सासूबाईंना ह्याच्यातलं काहीही सांगायचं नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. सुनीताला माहित होतं की ताराने हे खोटं व्रत ठेवलं आहे. सुनीता मंदिरात जाते. तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं. मंदिरात आरती सुरू होती, त्यामुळे ती काही वेळ तिथेच थांबते. तेव्हाच एक मुलगा सुनीताकडे येतो. सुनीता वहिनी, रविदादा शिडीवरून पडला खाली. त्यांना खूप लागलंय. काय? शिडीवरून पडलेत? हे देवी माते, माझ्या पतीची रक्षा कर. माझ्या कुंकवाचं रक्षण कर माते. सुनीता पळत पळत घरी जाते. रवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येतं, पण तो पूर्णपणे अपंग झाला होता. जशी ही गोष्ट ताराला कळाली, तारा त्याच्यापासून दूर राहू लागली. आणि मग एक दिवस, तारा, तू कुठे चाललीयेस? तुझ्या हातात या दोन्ही बॅग भरलेले दिसतायत. मी हे घर सोडून चाललीये माझ्या माहेरी. या अशा अपंग माणसाबरोबर राहून मला माझं आयुष्य खराब नाही करून घ्यायचंय. मी दिसायला सुंदर आहे, तरुण आहे, मला तर कोणीही मुलं मिळतील, पण मी एका अपंग माणसाबरोबर राहून माझं लाईफ थोडीच बर्बाद करीन. मला माफ करा. मी हे नातं संपवतीये. मला आता रवी बरोबर राहायचं नाहीये इथे. तारा, मी तुझ्याबरोबर लग्न केलंय. तुझ्याबरोबर 7 फेरे घेतलेत. मी तुला माझी बायको म्हणून स्वीकारलंय आणि माझ्या संकटाच्या वेळी तू अशी मला सोडून चाललीयस. तारा, तू तर रवीवर प्रेम करतेस ना? आई, प्रेम एका चालत्या फिरत्या माणसाबरोबर होतं. एका आजारी आणि अपंग माणसाबरोबर नाही होऊ शकत. आणि डिवोर्सचे पेपर्स मी पाठवून देईन. एवढं सगळं बोलून तारा तिथून निघून जाते. पण सुनीता आपलं बायकोचं कर्तव्य कटाक्षाने करत होती. सुनीता रवीची दिवसरात्र सेवा करायची. हे बघून रवी आणि त्याच्या आईला स्वतःची खूप लाज वाटते, कारण ते सुनीताचा सतत अपमान करायचे. एवढंच नाही तर रवीने दुसरं लग्नही केलं होतं आणि तरीही सुनीता आज त्याची एवढी सेवा करतीये. सुनीताला तिच्या मेहनतीचं फळ मिळतं आणि रवी काही दिवसातच ठीक व्हायला लागतो. जेव्हा ही गोष्ट ताराला समजते, तेव्हा ती परत घरी येते. आय एम सॉरी रवी, मला माफ कर. आई, मी तेव्हा थोडी घाबरले होते. आता मी परत आलीये. रवी आता लवकर बरे होतील. तू बरोबर बोलतीयस तारा. मी लवकरच बरा होणार आहे, पण तुझ्यामुळे नाही, माझी बायको सुनीतामुळे. चालती हो माझ्या घरातून आणि यानंतर माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नकोस. डिवोर्सचे पेपर्स मी तुला पाठवून देईन. माझी बायको सुनीता आहे आणि नेहमी तीच राहील. रवी बरोबर बोलतोय आणि माझी सूनही सुनीताच आहे, तू नाही. तू तर स्वार्थी बाई आहेस. संकटाच्या वेळी माझ्या पोराला सोडून गेलीस.
आता चालती हो इथून. चल निघ इथून. रवी आणि आई काय म्हणाले हे ऐकलं नाहीस का तू तारा? गेट आउट. तारा चिडून तिथून पाय आपटत निघून जाते. सुनीताला आपलं कुटुंब परत मिळतं आणि मग त्यानंतर ती आपला नवरा आणि सासूबरोबर आनंदाचं जीवन जगू लागते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.